सलामीची जोडी प्रसाद आणि रोहन, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश. कर्जत प्रीमियर लीग मध्ये माझ्या सोबत हे दोन्ही खेळाडू खेळत होते. चांगलं पोटेन्शियल, चांगली प्रतिभा असणारा, त्यामुळे निश्चितच हा गोलंदाज आणि फलंदाज दोन्हीही उच्च दर्जाचे आहेत. नवीन प्रतिभा. चौथी मॅच. लाडिवली संघ सुद्धा आज उपस्थित नाही, त्यामुळे संजयनगर संघाला जोड नाही. निश्चितच आणि चांगला चेंडू तटवलाय. थोडंसं फंबल, तिथे 2 धाबा मिळाल्यात. चांगला तंत्रशुद्ध असा फटका होता पॉइंट रिजन मध्ये. गणेश गोलंदाजी मार्कवर. सावळे येथे दिमागदार कामगिरी केली होती बीड संघाने. तोच बीड संघ पुन्हा एकदा इथे. आणि काय ब्लॉक होल चेंडू. जबरदस्त चेंडू. ही लढत खरी म्हणजे 2 टॅलेंट मध्ये आहे, कारण गोलंदाज जो आहे ना, तो गोलंदाज माझ्या कर्जत प्रीमियर लीग मध्ये माझ्या सोबत खेळलाय. तेव्हा सुद्धा पॉवर प्लेचं षटक हा गोलंदाज हाताळत होता, त्यामुळे त्याला मोठे फटके लगावणे तितकंस फार एकदम सोपं आहे असं मला वाटत नाही, कारण खूप चांगली प्रतिभा. त्याचसोबत रोहन उर्फ कादरी खूप जबरदस्त फलंदाज. यस, बघा ब्लॉक होल डिलिव्हरी मी म्हटलंय, कारण गोलंदाज एवढा यावेळेला आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी करतोय. मला वाटतं त्यावेळेला ऋतिक सुद्धा माझ्या सोबत होते त्या टीम मध्ये. इथे मिड विकेटला यावेळेला क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा बाद होईल की काय. घाई करण्याची गरज नाही, कारण आपण पाहिलं तर YCC डोनेवाडी संघ अतिशय खराब फलंदाजी झाली होती सुरुवातीच्या 2 षटकात DN पवार आणि सुदाम पवार यांच्या माध्यमातून, परंतु नंतर अतिशय चोख कामगिरी झाली. त्यामुळे थोडंस टेम्परामेंट राखून खेळणं खूप गरजेचं आहे. क्या बात आहे. सोपा झेल सचिन, आणि इथे तंबूत परतावं लागेल. काय गोलंदाजी आहे. पहिलं षटक राहतंय नावावर गोलंदाजाच्या. 5 चेंडूंचा खेळ झालाय, मात्र धावा दिल्या 3. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सर्वात स्टायलिश फलंदाज डोनेवाडी संघाचे जयेश वाघमारे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. थोडंसं समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल, कारण जी सुरुवातीची 2 षटकं आहेत ना, ती खूप जबरदस्त आहेत बीड संघाकडे. त्यानंतर दिलीप सारखा चांगला फसवा गोलंदाज सुद्धा आहे त्यांच्याकडे. यस, हा सुद्धा फसलाय. आणि स्टायलिश फलंदाज यावेळेला गोल्डन डकवर बाद. जयेश वाघमारे बॅक टू डगआउट. आणि 1 षटकानंतर धाव फलकावर धावा
2 बाद 3. रोहन वाघमारे 1 मॅन शो भैरवनाथ डोनेवाडी संघासाठी. त्यांना थांबावं लागेल. 4 षटकं. थोडस समजदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. जवळपास आणि इथे दिलीप गोलंदाजीसाठी आहे. तो जाणतोय की रोहन सारखा फलंदाज बाद केला तर इथे खूप बॅकफुटवर जाईल डोनेवाडी संघ. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हातात चेंडू घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितच व्यवस्थित क्रिकेट खेळणं, परंतु आपलं नॅचरल क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. हेच क्रिकेट काल पाहिलं आपण तर खूप जबरदस्त फलंदाज आहेत डोनेवाडीकडे. मग त्यामध्ये प्रतीक पवार असतील, रोहन वाघमारे असतील, त्यानंतर जयेश वाघमारे असतील. यस, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. फुलटॉस चेंडू होता परंतु चांगला फटका खेळला, खालून खेळलाय. सध्या थोडा धावसंख्येला आकार द्यावा लागेल. थोडंसं आता अनुभवाचं क्रिकेट खेळावं लागेल या टीमचे सर्वेसर्वा गणेश वाघमारे यांना. टीमची पूर्ण बांधणीची जबाबदारी गणेश वाघमारे यांच्या खांद्यावर. ते स्वतः इथे 4थ्या क्रमांकावर प्रमोट केलं गेलंय त्यांना. त्यामुळे निश्चितच थोडंसं रोहन वाघमारे यांच्या सोबत त्यांना चांगली भागीदारी रचावी लागेल. चांगला फटका, स्टेट ऑन द ग्राउंड. 1 धाव मिळेल, फार काही मिळणार नाही. अशा एकेरी दुहेरी धाबा घेऊन धावफलक खालता ठेवावा लागेल. एखादा खराब गोलंदाज मिळाला. आपण पाहिलं तर शेवटच्या षटकात प्रतीक पवार यांनी तब्बल 28 धावा ठोकल्या होत्या. म्हणजे 4 षटकाचा जो एक डिफेन्सिव्ह स्कोर असतो गोलंदाजांसाठी, तो एका षटकात त्यांनी ठोकला होता. त्यामुळे तेच गत इथे. आणि फसवलं. काही गरज नव्हती, काही गरज नव्हती. बाद नाही, पण पंच बॉल सोडलाय ना. तुम्ही डिसिजन घ्या. षटकार वाचवलाय त्यांनी, असा कसा बाद देऊ शकता. जरा चेक करा, कारण पंचांनी जर अगोदर कॅच आउट दिला असेल त्यामुळे फलंदाज स्ट्राईक सोडत होता की हे पण चेक करा. उगाचच कोणावर अन्याय नका करून देऊ. कारण मला वाटतं अगोदर रन नव्हता घेत तो. चर्चा करा पंचांनी. पंचांनी अगोदर कॅच आउट दिलाय म्हणून तो बाहेर निघालाय असं दिसतं इथे. परंतु पंचांनी चर्चा करा एकमेकांसोबत, आमचं तेच म्हणणं आहे. कारण कॅच आउट दिल्यामुळे तो निघत होता आणि इकडून कॉमेंट्री मधून सांगितल्यानंतर तो कॅच आउट कॅन्सल केलाय. थोडं खेळाडू वृत्ती दाखवा संघांनी, असं माझं म्हणणं आहे स्पष्ट. बाकी काही विषय नाही. कारण षटकार होता, तो षटकार वाचवलाय. त्यामुळे क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन. कारण आपण नेहमी मॅच बघतो ना, तर अशी कॅच दिली जात नाही. रन एकच असेल. नाही, स्ट्राईक गणेश वाघमारे असतील. एकच धाव.
थोडं समजदारीचं आणि खेळाडू वृत्तीने क्रिकेट खेळावं, कारण दिलीप सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. बीड संघ सुद्धा चांगला संघ आहे. यावेळेला सुद्धा 2 धाव घेणार का? परंतु मला वाटतं इथे धोका होऊ शकेल. जबरदस्त गोलंदाजी, रोखून ठेवलंय. मात्र 7 धावा धाव फलकावर. 2 चेंडू शिल्लक असतील. काय गोलंदाजी. पुन्हा एकदा हा फसवा. ते निश्चितच रोहननी जाणलं पाहिजे की हा गोलंदाजांनी त्याची विकेट काढण्यासाठी चेंडू हातामध्ये घेतलाय सहजासहजी, कारण चेंडूला केवळ उंची दिली जाते, चेंडूमध्ये गती नाही, योग्य टप्पा. खूप हुशार गोलंदाज आहे. आउटस्विंग चेंडू केला जातोय. अक्षरशः फसवलंच होतं, परंतु षटकार वाचवला तिथे. यावेळेला अतिरिक्त उंची. यस, पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय, 1 बाउन्स घोषित केलाय. उंची कमी या फलंदाजाची, परंतु इथे प्रेशरमध्ये आलाय डोनेवाडी संघ. वाईड बॉल. शेवटचा चेंडू. केवळ 8 धाबा धाव फलकावर. एकच धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर धावा झाल्यात 9. चला, गोलंदाज जास्त वेळ घेऊ नका दिलीप, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. सामने आपण जिंकलो तर आपल्याला पुढे अजून खेळायचं आहे, त्यामुळे निश्चितच बॅट द्या त्यांना. यस, आमचे मित्र शरद इथे 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. बराच काळ आम्ही क्रिकेट खेळलोय आणि निश्चितच ते सुद्धा जाणतायत की नेहमीच आम्ही एक चांगलं क्रिकेट खेळण्यावर भर दिलाय. कुठेतरी जिंकायचं म्हणून कसंही जिंकायचं याला काही महत्त्व नाही. ऋतिक, हा ऋतिक सुद्धा माझ्याच संघात होता कर्जत प्रीमियर लीग मध्ये, त्यामुळे निश्चितच हा सामना जो आहे ना तो अतिशय जबरदस्त चालू आहे सामना. कारण या सीझन मध्ये चर्चा आहे केवळ ती रोहन उर्फ कादरी याच्या फलंदाजीची, परंतु अक्षरशः इथे शांत ठेवलंय गोलंदाजांनी. त्याच्या फलंदाजीला नजर लागले की काय अशा पद्धतीची फलंदाजी चालू आहे. कोणताही, कारण लीलया पाहिला आपण तर 14 चेंडू 74 धावांची वादळी खेळी केली होती शेलू येथे. पुन्हा तोच डिलिव्हरी. 1 बाउन्स. यस, आता लक्ष ठेवायचंय पंचांनी. अतिशय चाणाक्ष पंच, चांगले पंच आहेत दोन्हीही, कारण उंची कमी आहे फलंदाजाची. यस, यावेळेला काय करणार. आणि फसलाय, पुन्हा फसवलाय सचिन कडे आणि झेल सोडलाय, परंतु त्याचा फायदा उचलता येणार का. मला वाटतं चेंडू बॅटला लागला नसता ना तर पंचांकडून वेगळा इशारा येऊ शकला असता. कदाचित 2 बाउन्स आणि
गोलंदाज सुद्धा थोडा अडचणीत येण्याचं काम झालं असतं, परंतु त्याला झेल सुद्धा सोडलाय. यस, चांगली गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ झालाय, मात्र धावफलकावर धाबा 11. म्हणजे पाहिला आपण तर जबरदस्त कामगिरी बीड संघाच्या गोलंदाजांकडून. +30 धाबा येणं खूप गरजेचं आहे, कारण फलंदाजी थोडीशी कमकुवत आहे बीड संघाकडे. दिलीपला सोडलं तर आणि नशिबाचा चौकार. इथून हात खोलले जाणार का? इथून हात खोलले जाणार का? नशिबाचा चौकार, पहिला चौकार तब्बल 3ऱ्या षटकात डोनेवाडी संघासाठी. सहसा असं होत नाही, तोही 5व्या चेंडूवर 3ऱ्या षटकाच्या सामन्यातील पहिला चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरात. इथून हात खोलले जाणार का? इथून हात खोलले जाणार का? नाही. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. यस, 15 धाबा. 3 षटकांचा खेळ संपलाय. दिलीप लगेच आपला गोलंदाज काढा, चौथा क्षेत्ररक्षणाची रचना करा. गोलंदाजी सुद्धा चांगली आहे डोनेवाडी संघाकडे, परंतु एका षटकात सामना सावळे येथे संपवला होता. दिलीप यांनी तेजस वाघमारे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. वसंता पवार यांचा अनुभव आणि काय ड्रीम फॉर्म मध्ये हा खेळाडू. गेली जवळपास 25 ते 28 वर्ष हा खेळाडू डोनेवाडी टीम साठी क्रिकेट खेळतोय. अजूनही तीच धार गोलंदाजी मध्ये. 15 धाबा धावफलकावर. शेवटचं षटक. कैलास, शेवटचं षटक. चला, गणेश वाघमारे सुद्धा मोठे फटके मारू शकतात एका बाजूनी तुम्ही, कारण एक बाईटची धाव. हाय व्होल्टेज सामना आहे. बीड संघ जाणतोय डोनेवाडी संघ कशा पद्धतीने खेळतो, त्यामुळे निश्चितच. परंतु नाही, आज काही सूर गवसलेला नाही. यस, 3 चेंडू आणि 3 षटकार लागोपाठ मारले तर रवी वाघमार यांच्याकडून 501. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिला आला का? यस, पहिला आलाय. षटकार. 22 धाबा. काय पंच? 22 धावा. फेकीवर आक्षेप आहे. यस, आयोजक करून दादा वागचौरे. तीन चेंडू आहेत. काय? जुना बॉल. यस, आणि रोहित पवार यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय रोहन उर्फ कादरी यांच्यासाठी. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
चांगला प्रयत्न होतोय. चला अरुणदादा वागचौरे, आपण यायचं इकडे. कैलास षटकार, आणि इथे मात्र आता हात खोललेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 28 धाबा. अजूनही 2 षटकार लगावले गेले तर 40 पर्यंत पोहोचेल. दिलीप सारख्या फलंदाजासाठी तो स्कोर तरी कमी असेल, परंतु लढण्यासाठी आपल्या गोलंदाजांना काहीतरी असेल. यस, हॅट्रिक लगावणार का षटकार, आणि इथे मात्र चेंडू स्विंग केला जातोय. पुन्हा मोठा फटका, आणि इथे 1000 रुपये कमवण्याची संधी सुद्धा गेलेली आहे, परंतु षटकाराची गरज आहे. गोलंदाजी खूप चांगली आहे डोनेवाडी संघाकडे, चमत्कार करू शकेल. अठ्ठावीस आहे, तिथे आयोजक आहेत. वाईड चेक करायचं आहे. ठीक आहे, तुमचा सॉफ्ट सिग्नल काय? फेअर डिलिव्हरी. फलंदाज खूप शफल आहे बाहेर, निश्चितच फेअर डिलिव्हरी आहे. जागेवर असता तर निश्चितच वाईड बॉल कदाचित घोषित करता आला असता पंचांना. यस, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. षटकार. 34 धावा झालेल्या आहेत. 35 धावांची गरज. या षटकामध्ये 3 षटकार आलेत, 19 धावा आल्यात. चला थ्रो बॉल चेक करायचं आहे अरुणदादा वागचौरे. बॉल आहे चला. अ, 34 धावा झाल्यात, 35 धावांची गरज.
नवीन चेंडू एक द्यायचा आहे अरुण दादा. नवीन चेंडू मयूर वागचौरे, नवीन चेंडू द्या एक. दिला का? दिलीप आणि गणेश सलामीची जोडी. 35 धावांची गरज, 34 धावा धावफल. यस, बावरले आणि लाडिबली दोन्ही संघांनी आयत्या वेळेस आयोजकांना फसवलंय. त्यामुळे निश्चितच संजयनगर येथे नाईट रजनी शृंखलेमध्ये 5 वर्ष त्यांना प्रवेश मिळणार नाही. आणि कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर बॅन लावण्यात येणार आहे. लवकरच आयोजन झाल्यावर त्यांचा निर्णय कळवतील. गणेश स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला दिलीप. यस, गोलंदाजीवर आक्षेप आलाय. अरुणदादा वागचौरे इथे चेकआउट करतायत. आणि एवढी वर्ष क्रिकेट खेळले त्यामुळे निश्चितच खरं म्हणजे डोनेवाडी संघाला दिलीप याच्यापासून जपून खेळावं लागेल. कारण खूप जबरदस्त फलंदाज आहे. ताबडतोड फलंदाजी. एका 1-2 षटकामध्ये हा सामना आपल्यापासून घेऊन जाण्याची ताकद असणारा हा फलंदाज आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. फेअर डिलिव्हरी आहे. पंच चालू आहे, इकडे लक्ष आहे. या रोशन, प्रत्येक चेंडू चेक केला जाईल. या षटकातील आयोजक स्वतः इथे बसलेत. यस, क्या बात है. स्लोवर आर्म डिलिव्हरी. 3 चेंडूंचा खेळ झालाय, मात्र 1 धाव फलकावर. आणि इथे फलंदाज बाद. इथे अतिशय चांगला डिसिजन घेतला वसंत पवार यांनी. स्वतःच्या हातामध्ये चेंडू, अतिशय कंट्रोल गोलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ झालाय, मात्र 1 धाव फलकावर. म्हणजे जी गोलंदाजी झाली होती बीड संघाकडून त्याच तोडीस तोड गोलंदाजी होते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू चांगले टाकावे लागतील. नवीन फलंदाज शिवाजी, हा सुद्धा एक चांगला ताकदवान फलंदाज आहे. काही गरज नव्हती पुढे देण्याची. चेंडू षटकार. बाहेरच होता चेंडू. षटकारच्या मदतीने धावफलकावर धावा 7. तेच मी म्हणत होतो, कुठेतरी प्रेशर ठेवावा
आणि हा सुद्धा चौकार. म्हणजे दिलीप याचा विकेट गेल्यानंतर सुद्धा शिवाजी यांनी चांगला हमला चढवला, परंतु तरीही येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज, 24 धावांची गरज, 35 धावांची गरज आहे. 11 धावा झाल्यात, येणारे 18 चेंडू, 24 धावांची गरज. गोलंदाज तेजस वाघमारे असतील, त्यानंतर जगन वाघमारे असतील. अव्वल दर्जाचे दोन्ही गोलंदाज अजून आहेत शाबूत. शेवटच्या षटकापर्यंतची नौबत येणार का? कोणाच्या हातात चेंडू सोपवला जाणार? मला वाटतं एक एक्स्ट्रा मूव खेळला जातोय, कदाचित वैभव पवार यांच्या हातात. नाही, मला वाटतं वैभव पवार यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय की काय, परंतु जगन हिल वाघमारे. परंतु ज्या पद्धतीने वसंता पवार गोलंदाजी करतात ना, त्याच पद्धतीने हा सुद्धा गोलंदाज आहे. एकदा मार पडला तर मग मार पडतो, अन्यथा चांगली गोलंदाजी होते. स्लॉट मध्ये चेंडू दिला 5वा आणि त्याला षटकार लगावला गेला. त्यात रोहन उर्फ कादरी यांची उंची कमी, तरी मला वाटतं 3-4 फूट बाहेरच चेंडू पडला होता. अडवण्याचा प्रयत्न. यस, क्या बात आहे. आणि काही गरज नाही गणेश वाघमारे यांना, चेंडू डॉट निघतायत. पुन्हा एकदा हा खूप बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. निश्चितच धावफलक धावून 12 गेलाय. या वेळेला सुद्धा खूप बाहेर. एक बॉल निर्धाव टाकल्यानंतर 2 धावा बोनसच्या स्वरूपात दिल्यात. मध्ये आपण पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये खूप गॅप आहे, त्यामुळे चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला जातोय. बॅक टू बॅक तिसरा वाईड चेंडू. यस, या वेळेला सुरेख चेंडू. धावफलक जाऊन पोहोचलाय. 14च्या घरात. आणि मला वाटतं अतिरिक्त धाव दिली आणि वाईड सुद्धा आहे. कुठेतरी स्ट्राइक सुद्धा चेंज केले गणेश वाघमारे यांनी, कारण तो फलंदाज जास्त धोकादायक नव्हता आपल्या संघासाठी. कारण एक चौकार एक षटकार लगावलाय शिवाजी यांनी, त्याला तुम्ही सध्या स्ट्राइकला आणलंय, त्यामुळे वाईड बॉल +1 किती महागात पडणार. अजूनही 18 धावांची गरज. 2 चेंडू झालेत. 16 चेंडू आणि 19 धावांची गरज. 16 चेंडू 19 धावांची गरज. ते बघा, मी म्हटलं होतं, परंतु आणि इथे पाहिलं तर निश्चितच छोटा खेळाडू आहे, थोडीशी धडपडला, पडला.
आणि या 2 धावांनी मात्र निश्चितच धावफलक जाऊन पोहोचलाय 18च्या घरात. खूप बाहेर लाईनच आपण पाहतोय जगन वाघमारे यांची की बरीच बाहेर आहे. निश्चितच चेंडू कनेक्शन चांगलं होत नाही, अन्यथा चौकार सुद्धा वसूल होईल. थोडी चुकी झाले, स्ट्राइक चेंज केल्यानंतर धावा येत आहेत बीड संघासाठी. मी म्हटलं होतं, परंतु त्या दिशेला प्रोटेक्शन आहे आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र 12 धावांची गरज. या धावा ज्या आल्यात त्या शिवाजी याच्या बॅटमधून आल्यात. आता 14 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता मात्र एकच धाव. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. येणारे 13 चेंडू, 11 धावांची गरज. हा झेल टिपणं खूप गरजेचं आहे. आणि 2 धावा. या 2 धावांनी संघाच्या खात्यात भर पडले. 26 धावा झाल्यात. 12 चेंडू, 9 धावांची गरज. बारा चेंडू 9 धावांची गरज. पाच वाईड बॉल टाकले गेले या षटकात, परंतु त्याही परिस्थितीत गणेश वाघमारे धावबाद करण्यासाठी जी संधी घेतली त्या संधीनी थोडंसं नुकसान झालं असं मी म्हणेन. कारण त्यानंतर एक चौकार लगावला गेला. प्रसाद पवार त्या दिशेला फिल्डिंग थोडीशी चुकीची झाली. 9 धावांची गरज आहे. याच मैदानात गोलंदाजी गाजवले तेजस वाघमारे. काहीतरी कमाल करावी लागेल. 1 ते 2 धावांचं षटक टाकावं लागेल. कारण विचार केला तर सामना आता बीड संघाच्या बाजूने बराच जरी असला तरी सामना फसतो असा. तेजस वाघमारे, डोनेवाडी एक्सप्रेस यावेळेला गोलंदाजी मार्कवर. यस, खूप बाहेर वाईड बॉल घोषित. ऑफिशियल पंच. सत्तावीस धावा धावफलकावर. क्या बात है. येणारे 11 चेंडू 8 धावांची गरज. चमत्कार जर झाला तर तो याच षटकात होईल. कारण खूप प्रतिभावंत असा गोलंदाज. क्या बात है. परंतु मला वाटतं कुठेतरी लाईन
टाकावी लागेल चांगली, कारण फलंदाज शफल होत नाही, तो केवळ बॅट फिरवतोय. इथून निरीक्षण होतंय आम्हाला, कारण तो केवळ शफल नव्हता, फक्त बॅट तिकडे करतोय. त्यामुळे कुठेतरी गोलंदाजाला वाटतोय की फलंदाज शफल होईल की काय, परंतु तो अजिबात त्याची जागा सोडत नाही. त्यामुळे वारंवार यॉर्कर जर टाकले वाईडिश लाईनवर योग्य कंट्रोल, तर टायमिंग होऊ शकत नाही या फलंदाजाचा. त्यामुळे ते जे वाईडिश, परंतु वाईड न जाता तो चेंडू चांगला पडला तर काही चेंडू निर्धाव इथे टाकू शकतात तेजस वाघमारे. यस, हा सुद्धा बाहेर. बरंच काम वाईडनी केलंय, म्हणजे फलंदाजांनी धावा त्याच्या माध्यमातून जर पाहिलं आपण ना, तर 1 नंबरच्या धावा आहेत त्या शिवाजीच्या आणि 2 नंबरच्या धावा आहेत त्या वाईडच्या. गणेशनी सुद्धा धावा जमवल्या नाहीत, दिलीपनी सुद्धा धावा जमवल्या नाहीत. वाईड 2 नंबर. यस, कारण फलंदाज मारण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही योग्य लाईन ठेवली तर मला वाटतं एखादा फटका फसला तर फलंदाज धावबाद, सॉरी कॅच आउट सुद्धा होऊ शकेल, कारण गती खूप जबरदस्त आहे चेंडूमध्ये. योग्य टप्प्यावर चेंडू टाकणं खूप गरजेचं आहे. अद्यापही काही धावांची गरज. हा फुलटॉस चेंडू, ही घाण सवय. सहजरित्या चेंडूला चौकार आणि इथे मात्र धावा जाऊन पोचल्यात. 33च्या घरात केवळ 2 धावांची गरज. बॅट्समननी घेतलाय का? ठीक आहे. सॉफ्ट सिग्नल काय पंच? फेअर डिलिव्हरी. यस, फेअर डिलिव्हरी. कारण पंच सुद्धा तेवढे चाणाक्ष आहेत, त्यामुळे निश्चितच 2 धावांची गरज. कोणत्याही संघाला रीएंट्री हवी असेल तर मिळणार आहे. पुन्हा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा इथे मात्र बीड संघाने 22च्या धावा, परंतु चांगली कामगिरी केली शिवाजीने. धावफलक चांगला सजवला होता, वाईट नव्हता धावफलक. चला, संजयनगर टीमने यायचं आहे.